तर आजच्या रात्रीचा विजेता कोण हे ठरवणारी ही महत्त्वपूर्ण मॅच ती आपल्या भेटीला येते. वाफाळे आणि त्यांच्या विरोधामध्ये जर आई एकविरा पाच्छापूर या दोन टीमला आपण पाहतोय. आई एकविरा पाच्छापूर या संघानं नाणेफेकीचा कौल जिंकला आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सलामीची जोडी प्रतीकच्या साथीनं जयेश ओपन करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळते. बाबा ग्रुप 9797 यांच्या वतीनं आयोजित निलेशजी निमसे यांचं हे शानदार आयोजन असणारी स्पर्धा बाबा चषक 2026 च्या चौथ्या रात्रीचा महांतिम विजेता कोण ते ठरवणारा हा सामना तो आपल्या भेटीला येतोय. पहिला बॉल घेऊन गोलंदाज सज्ज. चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. तेज तर्रार तिखट बाउन्सर तो इथे आपण पाहिला. टप्पा खाल्यानंतर उसळी घेताना बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला होता. एक चांगला चेंडू तो आपल्याला पाहायला मिळाला. अगदी अप्रतिम गोलंदाजीचा प्रात्यक्षिक ते सुरू केलं इथे टीम पाच्छापूरनं. पहिला बॉल वेगवानतेनं हाताळला आणि विकेट कीपरच्या हातामध्ये नेला. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल त्याला मिडल ऑफ द बॅट उडवलं आणि फेकून दिलंय सीमा रेषा पार. एक तुम्हारी तो एक हमारी भी है हे सांगत असताना बॅटरनं या बॉलला अगदी योग्य तऱ्हेनं उचलून फेकून दिलाय सीमा रेषा पार. अगदी दर्जेदार फटका तो आपल्याला पाहायला मिळाला. चांगला पिकअप शॉट तो इथे आपण पाहिलाय. बॉलला अगदी योग्य तऱ्हेनं पिक केला आणि त्यानंतर सीमारेषेच्या पलीकडे षटकारामध्ये परावर्तित केलं. ज्या 6नं इथे खातं उघडलंय. धावसंख्या 0वरून 6 या आकड्यावर. यावेळेस पुन्हा एकदा बॉलला उडवला क्षेत्ररक्षक. झेलची संधी होती, कठीण होती, तेवढीशी सोपी नव्हती, मात्र संधी होती. 2 रन तिथे पळून पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलक त्यामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना 8 वर 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर 8 ही धावसंख्या धावफलकावर लावलेली आपण पाहत आहे. अजूनही 3 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. बघूया उर्वरित 3 बॉलमध्ये कशा पद्धतीची कामगिरी ते इथे मैदानाच्या आतनं साकार केली जाईल. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण हर्षल पवार यांचा आवाज ऐकलात. खूप छान समालोचन त्यांनी या स्पर्धेमध्ये मागच्या 3 रात्रींमध्ये केलं. आपल्या सर्वांनाच प्रभावित केलं. ते हर्षल पवार यांचा सन्मान आणि सत्कार मी निलेशजी निमसे यांना विनंती करतो की आपण त्यांना या स्पर्धेच्या निमित्तानं सन्मानित करावं. त्यांचा सन्मान आणि सत्कार तो आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये करावा. मायेचं वस्त्र शॉल आणि या स्पर्धेची एक आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचा सन्मान करावा. मात्र बॉलला हवेत उडवलं. क्षेत्ररक्षकाला संधी आहे. इथे म्हणतोय आयुष्यमान भव, जीवनदान देतोय. हा सहज सोपा झेल होता. इथे आता तुम्हाला लंगड्या सबबी देता येणार नाही. ही चुकी झाली आहे तुमच्याकडनं. एक सहज सोपा साधा झेल होता असं म्हणायला हरकत नाही. लॉलीपॉप कॅच होता. दोन झेल ते ड्रॉप झालेत. या ओव्हरच्या आतापर्यंत जर आपण पाहिलं तर
5 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला आणि त्यानंतर धाफलकावर 15 ही धावसंख्या लागलेली आपल्याला पाहायला मिळते. जीवनदान दिलंय. जीवनदानांचा इतिहास तो प्रत्येकाला ठाऊक आहे. जेव्हा जेव्हा जीवनदान दिलं जातं तेव्हा तेव्हा त्या जखमेचं काय होतं. यावेळेस मात्र चांगला फटका तो पाहायला मिळालाय. बॉलला खाली क्षेत्रात खेळलाय. चेंडू सीमारेषा पार चौकारामध्ये परावर्तित झालाय. पहिल्या ओव्हर नंतर धाफलकावर धावसंख्या 19-19. गोलंदाजच्या ट्रॅकवरनं गोलंदाज तो सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळते षटकातील पुढचा बॉल घेऊन. यावेळेस मात्र हा बॉल त्याला उडवलाय. उंच हवेतनं बॉल चाललाय सीमा रेषेच्या पार. गगनचुंबी प्रहार. षटकार. सज्ज होईल गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन. यावेळेस मात्र वा लाजवाब अप्रतिम पिकअप शॉट तो मैदानाच्या आतनं पेशकश केलाय. बॉलला उंच हवेतनं फेकून दिलाय सीमारेषा पार. अगदी योग्य वेळी लाईनला पीक केलं हे बघा तिथे आणि हा दर्जेदार फटका तो मैदानाच्या आतनं पाहायला मिळालाय. बॉल सीमारेषा पार. षटकार. इथे झेल झालाय. यावेळेस मात्र चुकी नाही. एक चांगला कॅच तो कॅरी झालाय. विकेट येते खेळाडू बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश तो फलंदाजी करण्याकरता आला. 31-1 अशी स्थिती आहे. 1.3चा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. 31 धावा या दाफलकावर आहेत. एक विकेटच्या पतनानंतर गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सूरज आपल्या षटकातील पुढचा बॉल तो हाताळत असताना एक महत्त्वपूर्ण विकेट. 2 बॅक टू बॅक मॅसिव्ह हिट्स ते त्याच्या विरोधात आले. त्यानंतर एक चांगली विकेट ती त्याने संपादित केली. यावेळेस बॉलला उडवलंय आणि फेकून दिलंय सीमा रेषा पार. स्टँड अँड डिलिव्हर्ड स्टँड अँड डिस्पॅच केलंय. बॉलला षटकारामध्ये परावर्तित केलंय. 6.
धावसंख्या 37 आहे. 1.4चा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. स्ट्रायकर एनकडे प्रथमेश आलाय. पहिल्या बॉलवर इथे षटकार खेचला गेलाय. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जमिनीशी घरंगत चाललाय. क्षेत्ररक्षकाने जोवर उचलला तिथे दुसऱ्या रन करता कॉलिंग आहे आणि जोपर्यंत रिटर्न आला 2 रन तिथे सुरक्षित पळून पूर्ण केल्या गेल्या. सुखरूप दोन्ही फलंदाज आपल्या घरामध्ये पोहोचले. या दोनच्या मदतीनं धावफलकामध्ये मोठी वाढ. धावसंख्या 39. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 39-39 ही धावसंख्या धावफलकावर आहे. यावेळेस मात्र आणखी एक खोलोटाप्याचा बॉल खोदून काढला. समोर लॉंग ऑन मध्ये उचललाय. तद्वर एक धाव आली. 2 ओव्हरचा खेळ तो इथे कंप्लीट झाला आणि या 2 ओव्हर नंतर धावफलकावर 1 विकेटच्या पतनानंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना टीम वाफाळे या महत्त्वपूर्ण क्वालिफायच्या मॅचमध्ये 40 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना पाहायला मिळते. 2 ओव्हरमध्ये 40 बनवल्यात. अजूनही शेवटचं षटक बाकी आहे. प्रत्येक मॅचमध्ये तगडी बॅटिंग आणि तगडी गोलंदाजी आजच्या संपूर्ण रात्रीमध्ये वाफाळे संघाने केली आहे. बाबा चषक 20-26 चौथ्या रात्रीचा क्वालिफायचा सामना तो आपण सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. यावेळेस मात्र हा बॉल पुन्हा एकदा सुरुवात शेवटच्या ओव्हरची तीही अगदी ढासू पद्धतीनं पहिलाच बॉल त्यावर गोलंदाजाचं केलंय. स्वॅग न स्वागत बॉलला उडवले आणि फेकून दिलंय सरळ डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये उंच हवेतनं सीमारेषा पार षटकार. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल बॉडी लाईनवर होता. त्याला लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये खेळलाय आणि बॉल पहिल्या टप्प्याखेरीज चाललाय सीमारेषा पार. 50 कम्सअप. 50 धावा या राफलकावर सोडल्या गेल्यात. या क्वालिफायच्या मॅचमध्ये एक मोठी टोटल त्या दिशेनं वाटचाल वाफाळे संघाची आपल्याला सध्या पाहायला मिळते. अगदी अचूकतेचा खेळ, दर्जेदार बॅटिंग ती आपण मैदानाच्या आतमधून एन्जॉय करतोय. 50 कम्सअप. 50 धावा 1 विकेटच्या पतनानंतर. आई एकविरा पाच्छापूर संघ नाणेफेकीचा कौल जिंकला होता. तिथे पहाटेच्या सुमारास त्यांनी पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि तो थोडासा अंगलट आलेला आपल्याला सध्या पाहायला मिळतोय. कमी गतीने टाकलाय मात्र काही फरक पडत नाही. बॉल वेगानं आलाय की कमी गतीनं आलाय. यावेळेस ही बॉलला उडवलं नाही तुडवलंय आणि फेकून दिलंय सीमारेषा पार षटकार. छप्पन्न धावा या राफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्वालिफाय होण्याचं स्वप्न आज 14 टीमनं पाहिलं होतं. त्यापैकी एक टीम जी क्वालिफाय होईल. उद्या संध्याकाळी त्या टीममध्ये मॅच पाहायला मिळेल नित्य साई गणेशपुरी आणि त्यांच्या विरोधात आजच्या दिवसात आजच्या रात्रीतला जो विजयी संघ आहे त्यांच्यामध्ये उद्या पहिली मॅच खेळवली जाईल. संध्याकाळी 6 वाजता कंपल्सरी रिपोर्टिंग आहे. यावेळेस पुन्हा एकदा बॉल चाललाय सीमा रेषेच्या भ्रमंती करता. अगदी गोलंदाजांचा खरपूस समाचार, आक्रमकतेची फलंदाजी आणि ठोस धावसंख्या धावफलकावर उभी राहतीये. धावसंख्या 63 रन्स. इथे मात्र बॉल हवेमध्ये आहे. 1 रन ती कंप्लीट केली. दुसऱ्या धावेकरता प्रयत्न असेल का? मात्र फेकी आली. त्यावर 1 धाव आली. एकेरीच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि
जाऊन पोचते 64 धावा आणि विजयाकरता येणारी 3 षटकं 18 बॉल आणि 65 धावसंख्येचं एक तगडं बलाढ्य लक्ष ते ठेवलंय टीम पाच्छापूरच्या विरोधात. मॅचला इथे सुरुवात होती. पहिला बॉल बॅटची कडा आणि फ्लाइंग स्लीप मध्ये बॉल जाऊन विसावलाय. पहिल्याच बॉलवर पहिली सफलता फलंदाज बाद. पुढचा बॉल गोलंदाजच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होते. यावेळेस मात्र पेसनं जनरेट केलेला बॉल विकेट कीपरला गुंगारा लॉंग स्टॉप मध्ये गेलाय. नशिबाचा चौकार तो इथे पाहायला मिळालाय. 4च्या मदतीनं खातं उघडलंय टीमचं. बाईचा इशारा आलाय त्यामुळे फलंदाजाला खातं उघडणं अजूनही बाकी आहे. यावेळेस विकेट कीपर त्याला चेंडू गुंगारा देतोय आणि सरळ चौकारामध्ये परावर्तित होतोय. 4च्या मदतीनं धावसंख्या 0वरनं 4 वर 2 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. प्रथमेश विषय ज्याला आपण सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहताय
पुढचा बॉल आणखी एक तेज तर्रार पेसवाला बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये डॉटच्या स्वरूपानं सातत्यानं निर्धाव चेंडू तो येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि येणारे हे निर्धाव बॉल अडचणी त्या वाढवत चाललेत. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होत असताना आपण पाहतोय. आपटून टाकलेला बॉल पुन्हा एकदा तिथे फलंदाजाला बीट करताना विकेट कीपरच्या हातामध्ये जातोय. सातत्यानं डॉटच्या स्वरूपानं चेंडू ते निघत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सातत्याने येणारे हे डॉट बॉल आता तिथे टेन्शनचा विषय बनलेत असं म्हणावं लागेल. बाउन्सर ते सातत्यानं हाताळले जात आहेत आणि अगदी फलंदाजाच्या यावेळेस मात्र अप्रतिम सरळ बॅटनं समोर उडवलंय. बॉलला फेकून दिलंय लॉंग ऑफच्या डोक्यावरनं सीमारेषेच्या पार षटकार. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. इथे आणखी एक पेसवाला बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये ओव्हर झाली आहे. समाप्त पहिल्या ओव्हरचा खेळ. धावफलकावर धावसंख्या 10. एक विकेटच्या पतनानंतर येणारे बॉल शिल्लक आहेत 12 आणि विजयाकरता रन बनवायचे आहेत 55. 27.50 च्या सरासरीने येणारे 12 बॉलमध्ये 55 धावसंख्येचं लक्ष. अगदी प्रत्येक मॅच मध्ये वन साइड हिरो जे म्हणतात ना अगदी ती वन साइड हिरो वाली कामगिरी वापाळे संघ मैदानाच्या आतनं करत आलाय. आजच्या संपूर्ण रात्रीमध्ये त्यांचा विषय ट्रेंडिंग मध्ये राहिलाय कारण आजच्या संपूर्ण रात्रीत फलंदाजी असो वा गोलंदाजी या दोन्हीमध्ये आपलं प्रावीण्य दाखवलं. पहिल्या मॅच मध्ये सलामी स्पोर्ट्स निचोळेला पराभूत केलं आणि त्यानंतर मागे वळून पाहिलेला नाहीये. प्रत्येक मॅच मध्ये अगदी दर्जेदार खेळ तो आपल्याला वाफाळे संघाकडनं पाहायला मिळालाय. पुढचा बॉल इथे मात्र हा बॉल बॅटची कडा घेतोय आणि इनफिल्डच्या वरनं चाललाय. तिथे क्षेत्ररक्षक त्याची थोडीशी तारांबळ जरूर उडाली मात्र रिलॅक्स आहेत क्षेत्ररक्षक कारण त्याला ठाऊक आहे सिंगल डबल जरी प्रत्येक बॉलवर घेतला तरी काही फरक पडत नाही. षटकार जरी खेचले तरी या मॅचमध्ये जी जागा निर्माण करण्याकरता प्रत्येक ओव्हरमध्ये 4 षटकार ते खेचणं गरजेचं आहे. जवळपास 8 षटकार येणारे जे 11 बॉल आहेत त्यामध्ये खेचायचे. जर 8 षटकार या 11 बॉलमध्ये खेळले तर या मॅचमध्ये जागा 3 निर्माण होऊ शकते. 11 बॉलपैकी 8 बॉलवर षटकार मारणं गरजेचं आहे. यावेळेस बॅटची कडा घेतली. या बॉल तिथे थर्डमॅनच्या दिशेने वळत असताना क्षेत्ररक्षकानं स्टॉप केलं. धावसंख्येमध्ये होती वाढ. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पुसती येते 13 या आकड्यावर. 1.2चा खेळ तर नंतर 13 ही धावसंख्या धावफलकावर आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज तो सज्ज होते पुढचा बॉल घेऊन. इथे मात्र कडक स्ट्रोक बॉल सीमारेषा पार षटकार. चांगला फटका बॉडी लाईनवरचा बॉल होता. लॉंग लेगचं क्षेत्र निवडलं आणि तिथनं बॉलला उडवलं. यावेळेस शफल झाला होता आणि अगदी सफलतापूर्वक फटका तो मैदानाच्या आतनं तिथे खेचला गेला. षटकाराच्या मर्यादेनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती
20 या आकड्यावर 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. यावेळेस मात्र हा बॉल वळवलाय, सीमारेषेच्या पलीकडे खेळलाय, बॉल सीमारेषा पार, इथे रन्स मिळतील 4 चौकार. चार चेंडूचा खेळ झाला. अजूनही जर आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. पुढचा बॉल इथे मात्र आपटून टाकण्याचा प्रयत्न, अतिरिक्त हाईट आहे तिथे वाईटचा इशारा आलाय. धावसंख्येमध्ये भर होती, धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते ती 25. 25 धावा या राफलकावर आहेत. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज तो सज्ज होत असताना यावेळेस मात्र हा बॉल डान्सिंग ग्राउंड ट्रॅक उडवलाय उंच हवेतनं आणि फेकून दिलाय सीमारेषेच्या पार. उत्तुंग गगनचुंबी प्रहार तो मैदानाच्या आतनं पेशकश केलाय. षटकार. फलंदाज बाद. येणारे शेवटचे 6 बॉल 34 धावसंख्येचं लक्ष्य आहे. तो पण केतन मात्र होणार काही दिवसात. यावेळेस मात्र हा बॉल तिथे पहिल्या टप्प्याखेरीज सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. चौकारामध्ये परावर्तित झालाय. 5 बॉल 5 षटकारांची गरज. 5 बॉलचा खेळ बाकी. या 5 बॉलमध्ये विजयाकरता 5 षटकार मारायचे आहेत. हे 5 षटकार जर इथनं मारले गेले तर सकाळी उठल्यानंतर जेव्हा ही मॅच पुन्हा एकदा पाहिली जाईल तेव्हा खूप सारे प्रेक्षक शॉक असतील. क्षेत्ररक्षक जो चेंज केलाय त्याची ट्रॅक जी वेगळ्या कलरची आहे आणि त्यामुळे 2 धावांची पेनल्टी. विजयाकरता जर आपण पाहिलं तर 5 बॉल आणि 28 धावसंख्येची गरज आहे.
इथे मात्र बॉल बॅटची कडा घेतलाय आणि क्षेत्ररक्षकानं तिथे स्टॉप केलंय आणि स्टॉप केल्याबरोबरच मॅच ती जर आपण पाहिली तर आपल्या कवेमध्ये घेतली आहे, कारण आता उरली आहे ती फक्त औपचारिकता. प्रत्येक बॉलवर जरी षटकार खेचला तरी ही मॅच आता इथनं जिंकणं ते शक्य नाही. या पछापूर या संघाकरता वाफाळी संघ अगदी रुबाबदार खेळ असतो ना, तो रुबाबदार खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. चांगला बॉल आणखी एकदा फुल लेंथवर बॉलला टाकलं आणि जी औपचारिकता आहे ती इथे पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. इथे चांगला बॉल तो पाहायला मिळतोय. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होतोय. इथे बॅटच्या आतल्या साईडची कडा आणि एक चांगला झेल, तिथे विकेट येते खेळाडू बाद. 5 चेंडूचा खेळ यावेळेस बॅटच्या आतल्या साईडची कडा घेताना बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक विकेटचं पतन ते आपल्याला पाहायला मिळालं. इथे मात्र शेवटचा बॉल तो चौकारामध्ये जरी परावर्तित केला असला तरी या मॅचला आपल्या कवेमध्ये घेतलंय. टीम वाफाळे संघाला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. चौथ्या रात्रीतनं क्वालिफाय होणारा संघ तो ठरलाय वाफाळे संघ. या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच कडे आपण जाणार आहोत आणि स्कोर कार्ड टाक. सांग कोण आहे ते स्कोरला दिसलं. ठीक आहे चल इथून